नाही ना ताई, डॉक्टरनं नाही सांगितलंय ना, मग काही खात नाही मी. हा, थोडसा खाल्ला तर काही नाही होत असते, नंतर खातो ना. की तुले गोडगंडी राहते माझ्यासोबत? नाही हो ताई, असं काही नाही. आई नाही आली तुम्ही? आई गेली हो ताई, सकाळीच गेली. हा का वा, आई चालली गेली? आईला जायचं होतं ना मामाच्या घरी. अच्छा, मामाच्या घरी गेली, परत येतील ना? नाही, आता नाही येत म्हणे. हा का व, काय व, साडी द्यायची राहिली. राहू द्या ना ताई, काय होते. नाही व, ती आई किती दिवसानंतर आली, म्हटलं एक साडी देतो आईले. हा, जाऊ द्या ना, येईन कधीतरी, मग दे जा. आता ह्या वर्षी मस्त मिळून हळदी कुंकू केलं असतं आपण, तुझी जर गुड न्यूज नसती तर. हा ना ताई, मला हाऊस होती मस्त संक्रांत करायची, पण काय करणार. हा व, मस्त केलं असतं तुझं. हाव ना, आता काय करू. मी तर पहिल्या दिवशी करून घेत असतो हळदी कुंकू आणि संपून टाकत असतो. हाव काय ताई, चांगलं आहे ना. आजही मी बोलून घेतलं, काकूले बोलून घेतलं, अजून सविताले बोलून घेतलं. हाव काय ताई, चांगलं झालं ना. अजून 2-4 जणी आहे, त्यांनाही बोलून घेतलं. मग कसं संपून जातं ना, चांगलं वाटते. मग लय वेळ करते बाई, कोणाच्या घरी कधी कोणाच्या घरी कधी. 5-6 जणीचं करून घेत असतो मी, जास्त लोकांना काही बोलत नसतो. मग कसं जास्त लोकांचं जर केलं आपण तर मग त्याच्या घरी जा, मग टाइमपास होतो. त्यापेक्षा कमी लोकांचाच करतो. चांगलं आहे ना ताई, त्यात काय नाही. कमी लोकांमध्येच चांगलं होत असते. हा मग काय करतं, आता येतच असते या. बापरे काकू, मस्त दिसून राहिल्या असतं. म्हटलं घालतो आज नवीन साडी, सगळे घालते, मग आपण घालावं. चांगलं झालं ना काकू, मस्त दिसून राहिल्या. काय म्हणते अश्विनीची तब्येत? चांगली काकू आता तब्येत. अश्विनीले काही वटी भरता नाही येत नाही, संक्रांतचं वाण देता नाही येत अश्विनीले. हाव ना काकू, घेता नाही येत ना वाण, आता काय करू. हाव, 7व्या महिन्याची वटी भरल्याशिवाय कोणतंच वाण घेता येत नाही. हाव ना काकू, ना तिळाचे लड्डू नाही खाऊ शकत. हाव, खायचं पण कसं थोडंसं खायचं, जास्त नाही खायचं. खायला चालते पण ते गरम राहते ना, म्हणून चालत नसतोय. हाव काकू, ते तर माहिती आहे. तुम्ही दोघीची साडी तर सारखी दिसून राहिली काकू, फक्त कलर मिळता जुळताय, डिझाईन वेगळी आहे. हाव का, मला तर असं वाटलं की सारख्याच आहे दोघी. नाही हो काकू, वेगळी आहे त्या. सविता आलीच नाही, येतो म्हणाली, तयारी करत होती. बाबा बाबा, ही नाही सारखी साडी घातली. नाही ना मावशी, कलर सारखा आहे ना फक्त. नाही हो मावशी, मला का माहित नव्हतं ह्या कलरची साडी घातली आहे, नाही तर मी नाही घातली असती. जाऊ दे ना, काय होते. हा चांगला कलर दिसतो काकू, खुलून दिसतो, त्या कारण मी हा कलर घेतलाय. तुमची साडी मस्त आहे काकू. हा हो बाई, घेतली कपाटातली, घातून घेतली. लग्नाची शॉपिंग झाली का काकू? नाही व, होणार आहे ना, आज आरती येते मग होते. हा बरोबर आहे ना. ती सासू दिसून नाही राहिली, त्या गेल्या त्यांच्या पोरीच्या घरी. हाव का व. बापा बापा, हे काय वय? काय झालं व? आज तर मस्त साड्या गाड्या घालून तयार आहे तुम्ही दोघी तिघी. संक्रांत नाही काय, संक्रांतसाठी तयार आहो आम्ही. रोज पाहिल्या तर ड्रेसवर फिरत राहते तुम्ही सगळ्या, आहे ना काकू? हाव रे, पण सण आला की घालते ना त्या साड्या. पण रोजच घालाव ना काकू. कामाने सुचत त्यांना, म्हणून त्या घालत नाही. आता भेटते त्यांना घालायला, मग घालून घेते त्या. हा व काकू, बरोबर आहे तुमचं. पण बाई कशी चांगली दिसते ना, साडी घातली, मस्त तयारी केली, ने मंदिर आली, मस्त वाटते. पण रोज रोज कामही राहते ना, एक दिवशी देतो आम्ही आम्हाला टाइम. हा व काकू, बरोबर आहे तुमचं. तुम्ही तर पतंग उडायला गेलते ना. हा व, मी पाणी प्यायला आलो. हाव काय, पाणी प्यान मग जा. व बाई, आज तर गोड बोल. मी नाही बोलत गोड, अशी का म्हणतं व. नाही ना काकू, त्यांच्यासोबत असंच बोला लागते, ऐकत नाही माझी बात. 1000 रुपयाचे पतंग आणले ना उडायले. जाऊ दे ना, उडू दे ना, आजच उडवते. पण नाही ना काकू, 1000 रुपये कमी झाले काय? जाऊ दे ना व, आजच तर उडून राहिलो मी. चाल जातो, पाणी प्यान जातो, मग अजून बोलवू नका लावू मला. जातो मी. आणि मित्रमैत्रिणी, बहीण भावांनो, आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमच्या तिळा सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. सगळ्यांना आपल्या परिवाराकडून हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बापा बापा, किती वेळ झाला, माझ्या सासूबाई आल्याच नाही तयार होऊन. आई आण लवकर. बापा बापा, मस्त दिसून राहिली वाजतं तू. हाव ना, माझ्या संक्रांतीची साडी नाही का, ते घातली मी. तुम्ही चांगला दिसून राहिला आई. अव आता माहिती का, वय राहिलं काय सजा धरायचं, पण तू करायला लावतो मला. काय होते, आता तूच गेली असती ना संक्रांतीच्या कार्यक्रमाले. नाही बाई, चांगलं नसतं वाटलं ना. मी गेले असते, तुम्ही घरात बसून राहिले असते. पहा ना कशी मजा येते तर. झाली का तयारी? हाव, झाली ना तयारी. कार्यक्रमात जात असून तुम्ही दोघी. हो, कार्यक्रमाला जाते. आई तर नाहीच म्हणत होती, आईले म्हटलं चला कार्यक्रमात जाऊ म्हटलं. चांगलं झालं ना, आईला घेऊन चालली तर. हो, मग काय करू. मजा आहे बा तुमची. या फ्लॅटमध्ये तर सगळे मिळूनच हळदी कुंकू करते ना, कोणालाच वेळ नसते, तर मग सगळे एकसाथच हळदी कुंकू करून टाकते. हो, तेही चांगलं आहे ना, एकेकाच्या घरी करायपेक्षा ते बरं असते. चांगलं आहे ना, तुमच्या फ्लॅटमध्ये सगळे एकसाथ करते तर हळदी कुंकू, म्हणजे कोणालाच टेन्शन नाही. हाव ना आई, मस्त जेवण गिवण ठेवते. आता आहे तिथं जेवण गिवण, आता मस्त एन्जॉय करणार सगळ्या बाया. चांगलं आहे ना व, रोजच्या रोज कसं नोकरीवर कोणी कुठं कुठं राहत जाते,
त्या कारण एखादा दिवस भेटते त्यांना. हा बाई, म्हणून तसं कार्यक्रम घेतो आम्ही. मला तसंच आवडते, मस्त एकखट्ट घेतलं आणि करून टाकला कार्यक्रम. हा व चांगलाही राहते तसं, मस्त मजा येते आई तिथं. हा व चाल ना मग, झाली ना तयारी आता. नाही बाई, माझी फ्रेंड येते आहे ना, मग जाऊ आपण. मग बाबूले कोण पाहिन व? मी पाहीन ना आई त्याले, मी पाहीन त्याले. हा का रे, तू पाहशील काय? हाव, मी पाहत असतो हरवर्षी त्याले. हे पाहतात ना बाई, आज कार्यक्रमाला जाते मी तर. चांगला आहे ना, नाही तर मी येऊन जाईन थोड्या वेळानं. पाहिजो ना, लवकर येणं झालं तर येजो, नाही तर मग एन्जॉय करजो मस्त कार्यक्रम. हो रे, तसंच करण. येतो मी जरा. मस्त दिसत आहे हो काळी साडी तुला तर. माझी नाही का पहिली संक्रांत केली होती त्यावेळेची काळी साडी येते. हाव का व, जपूनच ठेवली अजून. मग काही कामात येत नाही ना, ते फक्त संक्रांतच्या वेळेस कामात येते. हाव, बरोबर आहे ना. मग काय काळ्या साडीची थीम आहे का तिथं? हो, काळ्या साडीची थीम आहे. चांगलं आहे बा तुमच्या बायाचं, मस्त कार्यक्रमात एन्जॉय करा. मग ते ज्वेलरी गिलरी घातली तू? नाही हो, ते पहिले आपल्या पहिल्या संक्रांतीला घालत असतो ना. घातली असती, त्यात काय आहे. जाऊ द्या, आता पुढच्या वर्षी घाला. तुम्ही माझी तिकीट बुक केलं का? हा व केलं ना. आईले सांगलं, आई म्हणे ठीक आहे, जाऊ दे म्हणे तिले, मी राहतो डब्बा वगैरे करायला. हाव काय, चांगलं झालं ना. मग भाजीपला घेऊन ये जा. हाव ना, मी आणून देत जाईन आईले सगळं काही लागन तर. आई करत जाईन मग. हा, नेमंदी आण जा, त्यांना त्रास नका त्याच्या बिचारायले. नाही व करत ना. त्या ताईला तसं सांगून देईन मी, काही लागलं गिगलं तर पाच जा म्हणून माझ्या सासूले. ते येईनच बसायला वगैरे. हा व सांगून देजो ना. हा, ते येते आणि बसत जातील थोड्या वेळ त्यांच्याजवळ. हाव ना, काही म्हण, मस्त दिसते तू आज. जा ना हो तिकडे. आता पाय, तुझी तारीफ केली तिकडं नाही तू म्हणतो, आणि नाही केली तर म्हणते मी साडी घालतो, पण मला काहीच म्हणत नाही. बस करा तर जातं. उद्या की नाही सकाळची तू सकाळचं तिकीट केलंय, संध्याकाळपर्यंत पोहोचून जाशील तू. हाव का व, रात्रीचं का नाही केलं? नाही व, तू एकटी चालली ना तर सकाळचंच केलं. हाव काय, ठीक आहे ना मग. त्याकरता कार्यक्रमातून आली की बॅग गिग भरून घ्यायचो. हा व, भरतो ना. बाबूसाठी खायची बिस्किट घेऊन या लागन नाही का हो? हा व, आणून दे जा ना. ठीक आहे, मी संध्याकाळी जाईन तेव्हा घेऊन ये. हाव ना. योगेशला सांगितलं का तुम्ही? नाही व, सांगतो ना त्याला आता. राहू द्या, मी सांगून देईन. ठीक आहे ना, सांगून देजो. बापऱ्या बहिणी आल्या काय? हाव ना, आले ना. किती वेळची वाट बघून आली मी तुमची, आलीच नव्हती. नाही व, कामं आले होते ना, थोडेसे कामं करत होते. यांचे मित्र आले होते, मग चहा पाणी करायला वेळ लागला. हाव का व, बरं झालं आली तो. किती वेळ होऊन गेला, कार्यक्रम सुरू होऊन गेला ना. नाही व, अचानकच आले ना ते, मी तयारी करत होते आले, त्याच्याकडं वेळ झाला. हाव काय, चाल ना मग आता. हो व, येतो ना, माझ्या सासूबाईला बोलवतो. बापरे, आई मस्त दिसत आहे. चला मग मंडळी, भेटू उद्या. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा.